देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव देव्हाऱ्यात. काय रे, शांत बसलायस? म्हणजे प्रश्न पडलेत काहीतरी? विचार की मग. त्या मोहिनीसाठी त्या प्रतापरावाला का क्रॉस केलं हेच विचारायचं ना. अरे मग बोलून टाक बंटी, खुश आहे मी आज. विचार की रे. सर मला तुमचं काही कळेनासं झालंय, म्हणून फक्त मी तुम्ही सांगाल तसंच वागतोय, तुमच्या ऑर्डर्स फॉलो करतोय. तुम्हाला प्रश्न विचारायचं सोडून दिलंय मी. का काय झालं? सर तुम्ही कधी ऍक्टिंग करता आणि कधी खरं वागता हेच कळत नाही हल्ली. बंडी, मला सांग, माणसं हात कुणासमोर जोडतात? सर देवासमोर. आणि मग देव कुठे? सर देवाऱ्यात. नाही रे, देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे. तुझ्या गाडीत बसलायस ना, त्या गाडीत आहे देव. देवकरांचा देव कोण आजपासून? सगळे कसे हात जोडून उभे होते माझ्यासमोर. म्हणजे अशी हात जोडून उभी असलेली माणसं अनेकदा पाहिलीत माझ्यासमोर, पण अशी उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली, लाचार, खांदे पाडून हात जोडून उभी असलेली माणसं पहिल्यांदा बघतोय. मजा आली. नाही, मी आजपर्यंत ऐकलं होतं फॅन्ससाठी देव वगैरे आहे. आज खात्री पडली बंटी, मजा आहे. सर काय बोलताय तुम्ही? अरे खरं ते बोलतोय. आज त्या सगळ्यांचा जीव, त्यांची उरली सुरली आबरू सगळंच वाचवलं की मी. तुला सांगतो, देवावर विश्वास म्हणूनच बसत असेल. म्हणजे बघ, आता तिथून पुढे जे काही चांगलं होईल ती देवाची कृपा, देवाचे आभार. म्हणजे माझे, देवकरांचा देव मी. आणि जे काही वाईट होईल ते त्यांचं नशीब. चुकलं बंटी आपलं. नाही, मी सुरुवातीला तिच्याशी वाद घातला, इन्सल्ट केला म्हणून आर्ग्युमेंट केली. हे सगळं करायची गरज नव्हती. हे बघ आता कसं चाललंय, स्मूथ. तिलाही त्रास नाही, मलाही त्रास नाही. ती खुश, मी खुश. फ्युचरमध्ये आता मी कसाही वागलो, समजा चुकीचं वागलो, तर ती म्हणणार मी हेच डिझर्व करते, आके सर ग्रेट आहेत. आज एका जेस्चरमध्ये अख्ख्या फॅमिलीला विकत घेतलंय. आणि शिवाय ऍक्टिंगचा रियाज झाला. इट्स अ विन विन सिच्युएशन, नाही का? सर खरं तर हा विषय मी परत काढणार नव्हतो, पण राहत नाही म्हणून बोलतोय. बोल. सर तुम्ही असे नाही आहात. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक हा स्वभाव नाही आहे तुमचा. नाही, मुळात नव्हताच. पूर्वी तुम्ही अपमान करायचा, पण तोंडावर, मनात काही नसायचं. सर हे सगळं वागणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. त्रास कसा? सर ते देवकर फॅमिली वेगळी आहे, साधी माणसं आहेत ती. सर त्यांची हाय लागेल असं नका ना करू. उद्या ते
मोहिनी आणि मुकुंदचं लग्न सुद्धा होईल. तिला साधं आणि नॉर्मल आयुष्य जगायचंय. सर प्लीज तिला जगू द्या ना. कशाला उगाच तुमच्या खेळामध्ये तिला ओढताय.